सलाम, जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व प्रियजनांना आणि जे माझे व्ह्यूअर्स आहे, जे नॉन ख्रिश्चन्स आहेत, त्यांनाही सलाम, जय ख्रिस्त. आणि तुम्हालाही परमेश्वर आशीर्वादाने भरून काढो. प्रियजनांना, आज जरी तुम्ही परमेश्वराला ओळखत नाही, प्रभू येशू मसीहला ओळखत नाही, तरी तो समय येईल की तुमच्या डोळ्यावरच्या पण खपल्या पडतील आणि जो अंधार आहे तो दूर होऊन त्याचा प्रीतीचा प्रकाश तुमच्यावर पडेल. प्रियजनांनो, जी ज्योत जो प्रकाश मला मिळालेला आहे आणि ज्या ज्या ख्रिस्ती कुटुंबाला मिळालेला आहे, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला जो जो प्रकाश प्रभू येशू मसीहने दिलेला आहे आमच्या हृदयांतकरण जीवात्म्यामध्ये, तो प्रकाश, ती ज्योत आम्हाला सर्वांना द्यायची आहे. कारण हे जिम्मेदारीचं काम त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. हा मिशन आहे. मिशनचा अर्थ काय? त्याचं नाव, जिवंत देवाचं नाव मला सर्वांना सांगायचं आहे की तो जिंदा खुदा आहे. तो मेला आमच्या अपराधांसाठी. त्यांनी क्रूसखांबाचं ते मरण सहन केलं. ते भयंकर दुःखदायी मरण त्यांनी सहन केलं. जीसस, ओनली वन, जीसस क्राइस्ट. देवाने या संपूर्ण जगावर प्रीती करून दाखवली की त्याने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. जो कोणी, यासाठी की जो कोणी कोणत्याही जातीचा असो, तो भंगी असो, चमार, धेड, मांग असो, बामन असो. मी पण बामन माझे वडील होते, त्यांनाही परमेश्वराने निवडले. त्या बामन पंडितला पण परमेश्वराने निवडले आणि याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आमचं सरनेम आम्ही शास्त्री हे हटवलेलं नाही. आमच्या सरनेममध्ये प्रभू येशू मसीहची साक्ष आहे. प्रियजनांनो, की प्रभू येशू मसीहने आम्हाला वेगळं केलं आणि त्याचं लेकरू म्हणून त्यांनी निवडलं. त्यांनी आम्हाला जवळ केलं. प्रियजनांनो, आज जर तुम्ही आणि मी आज भटकलेले आहोत, तो तुम्हाला बोलवत आहे. प्रियजनांनो, ओनली वन जीसस क्राइस्ट. कोणतेच नाव या पृथ्वीवर, आकाशात, स्वर्गात, पृथ्वीच्या खाली अधोलोकात कुठेच कोणतेच नाव नाही, केवळ प्रभू येशू मसीह. ओनली वन जीसस क्राइस्ट. तुमचा उद्धार, तुमची मुक्ती, आमचा मुक्तिदाता, आमचा उद्धार करता तारणारा जिवंत देव, केवळ ओनली वन जीसस क्राइस्ट. प्रेजरांनो, ओनली वन जीसस क्राइस्ट. कुठे तुम्ही जा, हिमालयात जाऊन बसा, तुमचा उद्धार तारण होणार नाही. तुमचा प्राण देऊन टाका, तुमचं शरीरात रक्त जाऊन टाका, काही करा, तुम्हाला तुमचं मुक्ती आणि तारण कुठंच मिळणार नाही. तुमचं टकलं करा, तुमचं सगळं, तुमचे नांगडे पाय घेऊन कुठं फिरा, पूर्ण जग फिरवा, पूर्ण जगाचा भ्रमण करा. हिमालय पर्वत, कोणते पर्वत जाऊ शकता, डोंगरावर सर्वीकडे जा. प्रियजनांनो, एक दिवस तुम्हाला समजेल की खरा जिवंत देव कोण आहे, तुमचा निर्माण करता कोण आहे, तुमचा उद्धार करता कोण आहे. तो समय त्याच्या हातात आहे. माझे डोळे त्यांनी उघडले. जरी मी ख्रिस्ती कुटुंबात माझा जन्म झाला, तरी कोण येशू ख्रिस्त आहे मला प्रॉपर नव्हता माहीत. जोवर माझ्या जीवनात टर्निंग पॉइंट आला, माझे आप्पा मला सांगायचे, बच्चा मेरे को अनकाउंटेबल्स ब्लेसिंग दिया है येशू मसीहने. तर मी विचार करायचे, माझे वडील काय म्हणतात मला नाही समजत. मला जेव्हा माझ्या जीवनात प्रभू येशू मसीह आले, जेव्हा मी समर्पित केलं स्वतःला, पश्चाताप करत, कारण मी पापात होते, माझा मार्ग फार विचित्र होता, मी पापिष्ट होते. प्रियजनांनो, आणि मला माझे अपराध मला समजत नव्हते. मी करतच चालले आणि त्या पापाच्या दलदलीतून, त्या पापाच्या खोल दरीतून प्रभू येशू मसीहने माझा उद्धार केला, माझं तारण केलं. प्रियजनांनो, आणि मी आज जे काय आहे त्याच्या महान अशा स्वर्गीय बक्षीसमुळे मी आज जिवंत आहे. 3दा माझ्या जीवनात मृत्यू आले. प्रियजनांनो, त्या 3 मृत्यूतून मला प्रभू येशू मसीहने उद्धार केला, माझा तारण केला, माझा बचाव केला, आणि मी आज छाती ठोकपणे तुमच्या समोर त्याची साक्ष देत आहे. प्रियजनांनो,
आणि मला अभिमान आहे की मी जिवंत देवाला ओळखत आहे. हा माझा अभिमान आहे की मला जिवंत देवाने माझ्यावर प्रीती केली आणि माझ्या जिवंत परमेश्वर प्रभू येशू मसीहने माझी निवड केली. ह्याचा सर्वात मोठा अभिमान आहे. हे सर्वात मोठं धन आहे माझ्याकडे प्रियजनांनो. माझ्याकडे अजून 1 ग्राम सोनं नाही. तुम्ही हसाल, अरे रोजमेरी सिस्टर काय पण म्हणते, पण हे सत्य आहे. माझ्याकडे सध्या आजच्या डेटमध्ये 1 ग्राम सोनं नाही माझं, ज्याला मी म्हणणार मी हे माझं सोनं आहे करून. 1 ग्राम गोल्ड नाही माझ्याकडं, परंतु माझ्याकडे सर्वात मोठं धन, सर्वात मोठी श्रीमंती, सर्वात मोठा खजाना, जिवंत देवाची प्राप्ती मला झालेली आहे. हा सर्वात मोठा खजाना आहे की मला प्रभू येशू मसीह, जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मला प्राप्त झालेला आहे. तो स्वर्गीय आनंद, ही स्वर्गीय खजाना त्यांनी मला दिलेला आहे. आणि हा खजाना आपल्याला काही चांगली वस्तू मिळते तर आपण शेजाऱ्यांना सगळ्यांना सांगतो ना, अरे त्या दुकानात साडी चांगली. तर हा खजाना जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त मला लाभलेला आहे. हा खजाना मला सर्वांना द्यायचा आहे. हा मिशन आहे प्रियजनांनो. ख्रिस्ती लोकांचा मिशन काय आहे? खूप लोकांना जे नॉन ख्रिश्चन्स आहेत त्यांच्या मनात फार विचित्र विचार आहे, फार वाईट विचार आहे की हे पैसे देतात आणि ख्रिश्चन बनवतात. प्रियजनांनो असं नाही. कोणी कोणाला पैसे देणार आणि तो त्याचा धर्म बदलेल का प्रियजनांनो? नाही, असं नाही होत प्रियजनांनो. हे सर्व खोटे अफवा आहे. प्रभू येशू मसीह केवळ पाप्यांसाठी आले प्रियजनांनो. जे स्वतःला पापी आहे म्हणतात, कबूल करतात की मी पापी आहे, त्याचा उद्धार आणि तारण करण्यास या जगात आले. आणि मी पापी आहे म्हणून मी कबूल केले आणि प्रभू येशू मसीह जो खरा जिवंत देव आहे त्याची प्राप्ती मला झालेली. सर्वात मोठा धन, सर्वात मोठी श्रीमंती, सर्वात मोठा खजाना ज्याला म्हणतात, तो मला लाभलेला आहे प्रियजनांनो. याचा मला अभिमान आहे प्रियजनांनो. आज आमच्या घरात काय नसते, आमच्यावर दुःख, संकट, क्लेश येणारच. कारण कुठे राहतो आम्ही या जगात जो सैतान अधिपती, जो जगाचा जो सैतान अधिपती आहे, त्या सैतानाने सगळ्या जगाला गुरफडवून टाकलेलं आहे. त्याच्या घाण सगळे दुष्कर्मांनी, सर्व व्यभिचारांनी, सर्व दुष्ट गोष्टींनी आणि अधर्मांनी त्यांनी साऱ्यांना वेड करून टाकलेले आहे प्रियजनांनो. परंतु प्रभू येशू मसीहचा प्रकाश जो आहे, सूर्य जो असतो तो एका जागेवरतीच प्रकाश देतो का प्रियजनांनो? नाही, सर्व जगाला बरोबर प्रकाश देतो. तसा परमेश्वराची प्रीतीचा प्रकाश सर्वांसाठी आहे. जो कोणी असो तो कोणत्याही जातीचा असो, प्रभू येशू मसीह आज तुम्हाला मला बोलावीत आहे. प्रियजनांनो, मी अशीच माझ्या घरात फार दुःखी असताना खूप रडत होते. परमेश्वरा, माझ्या ह्या संकटात माझा जो रोजगार आहे, तो रोजगाराचा हा संकट आहे माझ्या जीवनात. हे संकट आहे की मला माझ्या मनासारखं प्रॉपर असा रोजगार मला मिळत नाहीये. मी काय करू परमेश्वरा? मी रडत असताना, करत असताना परमेश्वराने मला माझा मार्ग खोलला. कारण त्याचं वचन आहे, मार्ग, सत्य, जीवन, पुनरुत्थान मीच आहे. त्याचं वचन आहे. त्याचं वचन किती खरं आहे त्याचा अनुभव मी घेत आहे प्रियजनांनो. मी घेऊन पाहिला तो किती खरा जिवंत देव आहे, तो किती सत्य आहे, तो किती खरा आहे, त्याचा मार्ग किती खरा आहे, त्याच्या मार्गात किती जीवन आम्हाला मिळते, किती शांती तो आम्हाला देतो प्रियजनांनो. त्याचा अनुभव मी घेऊन पाहिला प्रियजनांनो. आणि माझ्या प्रार्थनेचं, रडून केलेल्या प्रार्थनेचं त्यांनी असं उत्तर दिलं की मी तोंडात बोट घालून मी बघायला लागले की हे कार्य परमेश्वराने कसे, हे कार्य अद्भुत पराक्रमी हातचे कार्य त्यांनी करून दाखवले माझ्या जीवनात. जिथं मी बिग झिरो होते, तिथं त्यांनी मला, तो माझा सुपरस्टारने मला उंच केले प्रियजन. आज जे काय मी रोजगार करते त्याच्या महान प्रीतीनं, त्याच्या महान अशा करुणेने, त्याच्या महान अशा दयेने,
त्याच्या महान अशा करुणेनं त्यांनी मला लाभू दिलेलं आहे प्रियजनांनो. आणि याच्यामध्ये मी साक्ष देऊ इच्छिते तुम्हाला. माझं हॉस्पिटलचं नाव आहे साबू सिद्दीकी हॉस्पिटल, सँडॅस रोडमध्ये माझं जॉब आहे प्रियजनांनो. आणि तिथं मी ॲज अ सिस्टर ICU इन्चार्ज सिस्टर आहे. तर त्या ठिकाणी प्रियजनांनो, त्या ठिकाणी मी जेव्हा गेले आणि माझं सिलेक्शन झालं आणि मी इंटरव्ह्यू पास केली प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशू मसीनं मला उंच केले आणि पहिल्याच दिवशी जॉईन केलं. आणि तिथं मला स्टाफ लोकांनी सांगितलं की सिस्टर इधर पगार नहीं मिलता है म्हणे, 4-4 महीना हमारा पगार नहीं है. तर मी एकदम घाबरले. अरे बापरे, असं कसं? माझं 4 महिने पगार नाही होणार तर माझं घर कसं चालणार? माझं घर नाही चालू शकत. मी डीनकडे गेले. त्याला म्हटलं सर मला तर असं नाही चालणार. त्यांनी मला सांगितलं सिस्टर मी तुम्हाला 10 तारखेपर्यंत मी पगार देईल. प्रियजनांनो, मी ही साक्ष का देत आहे? कारण या साक्षीमध्ये खूप खूप रहस्य दडलेलं आहे. प्रत्येक परमेश्वराचे जे अद्भुत कार्य असते ना, त्या कार्यामध्ये आणि देवाच्या एक एक वचनामध्ये एक एक वचन परमेश्वराचं जे आहे ना, खूप रहस्य दडलेलं आहे प्रियजनांनो. त्याच्यात खूप गूढ रहस्य त्याच्यामध्ये आहे. जेव्हा ते रहस्य आपल्याला उघडकीस येते ना, तेव्हा आपण म्हणतो अरे बापरे प्रभू, हे कसं तुझं अद्भुत कार्य आहे, कसं तुझं कार्य आहे परमेश्वर, आम्हाला समजत नाही. हे कसं काय माझ्या जीवनात घडलं? हे तू करून आणलंस, तू हे कार्य करून दिले परमेश्वरा. तुझे हे तुझ्या अद्भुत पराक्रमी हातचे हे कार्य आहे. तिथं 4 महिने पगार नव्हता. कंटिन्यू प्रार्थना केली. प्रभू येशू मसीने माझी प्रार्थना केली आणि आज सर्वांचे पगार होत आहे प्रियजनांनो, सर्वांचे पगार होत आहे प्रियजनांनो. आणि यामध्ये मी तुम्हाला अजून एक माझी साक्ष जॉईन करते की प्रभू येशू मसीनं ज्यावेळेस संदेष्टा एलिया संदेष्टा जो होता जुन्या करारात बघा, त्याला परमेश्वराने स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याला पाठवले. आणि जेव्हा त्या देशामध्ये त्यांनी 3 वर्ष सांगितले 3 वर्ष पाऊस पडणार नाही, तर त्या देशात पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला प्रियजनांनो. आणि त्या दुष्काळ प्रदेशामध्ये त्याला फार त्रस्त झाला, त्याला खूप भूक लागली. परमेश्वराने त्याच्यासाठी बंदोबस्त केला कावळ्याच्या द्वारे, ज्याला आपण म्हणतो खादाळ प्राणी. सर्वात त्या खादाळ प्राणीच्या द्वारे परमेश्वराने त्याला मटण आणि भाकर त्याला खाऊ घातले त्या रानात, त्या जंगलात. आणि स्वच्छ गोड पाणी खडकातून पाजले. किती अद्भुत त्याचे कार्य बघा. आणि थोडे दिवस झाल्यावर रोज त्याला जेवण अशा रीतीनं परमेश्वर द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर परमेश्वराने ते थांबवलं आणि परमेश्वराने एलिया संदेष्टाला काय म्हणतो, तू जा त्या शहरात आणि तिथं तुला एक विधवा मिळेल, तिथं तू जा, तिकडे तू जा, तुझा बंदोबस्त आज जेवणाचा मी तिकडे केलेला आहे. मग एलिया संदेष्टा जातो आणि तिला भेटतो. मला परमेश्वराने पाठवलेलं आहे, मला थोडंसं पाणी दे म्हणून. पाणी आणायला जात असते. तिला म्हणतो पाणी आणतेस, कारण तो तहान खूप लांब त्यांना चालायला लागायचं ना प्रिय. मोठ्या पहाडीतून जो मोरिया पहाड होता ना, तिथं अब्राहमाने बलिदान करण्यासाठी इसाकाला नेलं होतं, त्या मोरिया पहाडावर एलिया संदेष्टा लपून बसलेला होता, त्या पहाडाच्या एका कॉर्नरमध्ये. कारण त्याला मारण्यासाठी जे होते तयार होते ते देशाचे लोक. आणि